स्पष्टपणे मी तुम्हाला आज सांगतो, त्यांच्या नेत्यांची नावं मी अनेकदा आत्ता घेतली, पुन्हा घेऊन माझी जीभ खराब करू इच्छित नाही. हे पुस्तक त्यांनी स्वतः लिहून घेतलं, यासाठी वेगळा पुराव्याची गरज नाही. कारण 2007 साली मोठा समारंभ केला, तेव्हाचे कमिशनर जे होते, आयुक्त, पोलीस आयुक्त एम.एन. सिंग, त्यांच्यापासून भुजबळांपर्यंत सर्वांना त्यांनी बोलवून मोठा समारंभ केला. आणि पुस्तक वाचायची सवयच नसल्यामुळे वैदेही तमन सचिन या बाईने हे जे पुस्तक लिहिलं, हैदराबादमध्ये जन्मलेली, या बाईचा फोटो आहे, तिचं अभिनंदन करणारं पण पुस्तक आहे आणि सगळं रेकॉर्डिंग आहे याचं. गंमत अशी की तो समारंभ चालू असताना एम.एन. सिंगनी ते पुस्तक वाचलं, सहज चाळत गेले ते आपलं एक एक करून, आणि 2च पॅराग्राफ यातले म्हणजे वाचून दाखवणार आहे, ते त्यांना दाखवले. त्याबरोबर तिथल्या उपस्थितांची सगळी पुस्तकं कृपाशंकर सिंगनी काढून घेतली आणि मार्केटमधली काढून घेतली. आणि आज हे पुस्तक तुम्हाला कुठेही प्राप्त झालं. पुन्हा एकदा इथले येते 10,000 रुपये मी देतो, पण कृपाशंकर सिंग 10 कोटी रुपये देऊ शकतील, कारण ते अनेक स्कॅम मध्ये त्याच्याबद्दल आणली कागदपत्र आहेत, थोडी आहेत, सगळी आणली नाहीत, कारण सगळी मी लिहितोच आहे त्याच्यावर भरपूर, त्यामुळे तेव्हा ती तुम्हाला कळेल. ज्या बाईने त्यांचं चरित्र लिहिलं तिचं फार कौतुक केलंय त्यांनी. ती पुस्तकं ताब्यात घेतली, कारण त्यांनी वाचली नव्हती, ती वाचली. एम.एन. सिंगने जर चालतात ना पुस्तक दत्ताजीराव, आपण विमोचनाच्या वेळी चालतो तर तसं चाललं. खेरवाड त्या बाईने असं लिहिलंय प्रस्तावाने, बातो बातो में नावाची प्रस्तावना आहे, 2च वाचून दाखवणार पॅरेग्राफ, ते पुरेसे आहेत तुम्हाला. खेरवाड़ी की छोटी सी चाल में भाई की मेहरबानी पर मिले एक कमर में गुजर बसर करने वाला कृपा आज आलिशान मकानों में रहते हैं और इतनी संपत्ति बनाई कि एक आम आदमी अंदाजा भी नहीं लगा सकता. जमीन पर बैठकर आलू प्याज बेचने वाला कृपा ने अपने बेटों को आसमान की सैर करने काबिल बनाया. आज उनका बेटा संजय जेट एयरवेज में पायलट है. बेटी को भी पढ़ा लिखाकर मान सम्मान के साथ विदा किया. फिलहाल बेटी और दामाद दोनों ही कृपा के इर्द गिर्द की जिम्मेदारियां निभाने में जुटे हैं. म्हणजे काय ते देवाला ठाऊक. आता पुढचा पॅराग्राफ महत्वाचा आहे. तिचं त्यांचं चरित्र ज्यांनी त्या बाईकडनं लिहून घेतलं, त्या बाईने लिहिलेलं हे प्रस्तावना आहे. जब मैंने कृपा को बहुत करीब से जानने की कोशिश की तब बहुत सी बातें मुझे समझ में नहीं आई. जैसे कि किताब के सिलसिले में मेरी उनसे काफी चर्चा होती थी. कई ऐसे सवाल है जिसके जवाब आज भी मेरे पास नहीं है. जैसे कि कृपा हमेशा कहते हैं कि मैंने न कोई व्यापार किया, किसी से पैसे न लेना मेरा सिद्धांत है. मेरे पास जो भी कुछ है जनता की सेवा में मैं लगाना चाहता हूं. कृपा अपने घर में अमीरजादा तो नहीं थे और शायद यही वजह भी थी कि वह मुंबई रोजी रोटी कमाने आए थे. फिर इतनी संपत्ति किसी नेता के पास कहां से आती होगी? किसी ने उन्हें कुछ दान भी दिया होगा तो क्या बिना किसी मकसद के ही दिया होगा? देश सेवा ही अगर उनका केवल ध्येय होता तो फिर खार जैसे 4 रूम आज वो क्यों वहां नहीं रहते? माना कि परिवार और रुतबा दोनों ही बढ़ गए, फिर भी क्या हर बात का सही उत्तर हमारे पास है? आता पुढचं मस्त मस्त आहे. स्वतः कृपानीच सांगितलंय, रेकॉर्डिंग आहे त्या बाईंकडे. कृपाशंकर सिंगचं वाक्य आहे, इसी दौरान जब दो एक बार नई विधानसभा का गठन हुआ तब कृपा ने इंदिरा जी से फिर मुलाकात की. कार्यकर्ताओं से कृपा साफ झूठ बोलते थे. बघा, हे कृपानीच लिहून घेतलेलं पुस्तक आहे, मी नाही काय केलंय. कृपा साफ झूठ बोलते थे कि वे रायबरेली के हैं जबकि वे जौनपुर के थे. कार्यकर्ताओं से बताते थे कि मैं रायबरेली से आया हूं और इंदिरा जी ने मुझे खास मिलने के लिए बुलाया है. कृपा जिस आत्मविश्वास से झूठ बोलते थे कि लोग उन्हें पकड़ नहीं पाते थे. कार्यकर्ताओं को यही लगता था कि रायबरेली यानी मैडम का चुनाव क्षेत्र हो सकता है किसी जरूरी काम से बुलाया गया हो. मौके का फायदा उठाकर कृपा इंदिरा जी तक पहुंच ही जाते थे. इसी तरह कुछ वर्ष बीत गए, लेकिन कृपा को राजनीति में आने का या पार्टी को करने का अवसर बहुत बाद में मिला. जेव्हा म्हणजे आता पुढचं मी सांगतो, जे सगळं त्याच्यात आहे, पण मी आता वाचत नाही, कारण हे एवढं चांगलं वाचल्यावर हे काय वाचू. याच बाईनी एक मोठा लेख लिहिलाय. इन्कम टॅक्स वगैरे कागदपत्र वगैरे सगळी आहेत. 1,500 पानांची फाईल आहे. ती उद्धव ठाकरेंकडे, ती राज ठाकरेंकडे असणारच किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आहेत. बाळा नांदगावकरांकडे तर होतीच, त्यांनी मला स्वतःच कबुली दिलेली आहे. पण ती कधीच त्यांच्या कृपाशंकरांच्या सुदैवाने, आपल्या दुर्दैवाने.
कृपा मेजर रोल इन महाराष्ट्र पॉलिटिक्स. हे बघा, हे पुस्तकात छापलेलं आहे. बियॉन्ड द न्यूज, स्कॅमटर्स, कृपाशंकर आणि क्रोडांचा फोटो आहे. त्याच्या सगळ्या एंट्रीज आउटलुकने छापलेल्या आहेत, आफ्टरनूनने छापलेल्या आहेत आणि असंख्य डीएनए फक्त रोल घेतला. कृपा करके बताइए असं मिररने पण छापलं. मी छोटंसंच वाचतो. कृपा's major role in Maharashtra politics are nothing and wine to biggies and please them with their craving in 2007. There was a book written on Kripa, Mujhe is created a major controversy as it spilled beans on the actual activities of this मंत्री जी. हे मंत्री राज्यमंत्री असताना सगळं झालं. आउटलुकमध्ये स्मृती कोप्पीकर नावाच्या धडाडीच्या पत्रकार बाईने 13 आणि 14 पानावर हा आउटलुक 1 मार्चचा आहे, तुम्हाला मिळाला तर बघा, सगळं लिहिलेलं आहे. आता इन्कम टॅक्स आता मुख्य आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. आणि हे सगळं उत्तर भारतीय माणसांनी मला मदत केलेली आहे बरं का. एकाही मराठी माणसाने मदत केलेली, मराठीवादी पक्षांनी मदत केली नाही, किंबहुना मराठीवादी पक्षांनी दाबण्याकरता प्रयत्न केले. संदीप आचार्य आलेत काच, त्यांनी कार्यक्रम घेतलेला, तेव्हा मी राज ठाकरेंना हा प्रश्न विचारला कृपाशंकर सिंगांबद्दल. तुमच्या मनात जो राग आहे तोच आहे, पण वाट पहा. वाट म्हणजे माझे आता 40 वय आहे, 20 वर्षांनी मृत्यू पण पावेल. माझी 62 गेली, लॉंगिटिव्हिटी आमची 20 वर्षाची झाली, तर काय करू, किती वाट पाहू मी. आता त्यांचा संक्षिप्त जीवन परिचय असं जे देतात त्याच्यामध्ये माणूस स्वतः लिहून देतो की आपण आता इथे लिहिलंय. कृपा याबाबत आपणास माहिती. शंकर रामनिरंजन सिंह हे सन 1994 मध्ये महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून निर्वाचित झाल्यानंतर त्यांनी दिलेली वैयक्तिक माहिती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने सन 97 मध्ये विधान परिषद सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय या प्रकाशनात छापण्यात आली आहे. तसेच सन 99 मध्ये ते विधानसभेचे सदस्य म्हणून निर्वाचित झाल्यानंतर त्यांनी दिलेली वैयक्तिक माहिती सन 2000 मध्ये विधानसभा सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय 1999 या प्रकाशनात छापण्यात आलेला आहे. आणि तो छापण्यात आलेला आहे तो असा आहे की कृपाशंकर सिंग उत्तर प्रदेशमधनं बीएससी झालेले आहेत असं त्यांनी वेळेला त्यांनी जे अॅफिडेव्हिट दिलंय त्याच्यात ते इंटर आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता या पलीकडे माझ्याकडे एवढ्या एंट्रीज, मी ती फाईलच वजनच मला पेलवत नाही की ज्या एंट्रीज इथले अत्यंत महत्वाचे नेते, अत्यंत महत्वाचे सदस्य, अत्यंत महत्वाचे बिझनेस बिल्डर्स यांच्याकडनं एंट्र्या फिरवण्यात आलेल्या आहेत. संजय सिंग त्यांचा मुलगा,